हाय फॅमिली, आज बनवणार आहे मी तुरा कोंबडीच्या मटणाची बिर्याणी. बघा, तुरा कोंबडीचं मटण आणले आज. बघा, हे तरी अर्धा किलो तांदूळ आणले बारीतलं. आता सुरुवातीला लसूण पेस्ट आणि ही कांदा आणि मटण शिजून घ्यायचं. कांदा चिरलेला आहे थोडा. बघा, थोडा कांदा घ्यायचा, त्यात थोडी हळद टाकायची. मटण धुवून घेतले मग अशीच ही थोडी हळद टाकायची अशी ह्यात. अशी हळद टाकल्याच्या नंतर मीठ घ्यायचं थोडं आणि मीठ टाकायचं थोडंसं. बघा, असं थोडं मीठ. या पाऊण किलो मटण आहे तुरा कोंबडीचं. 200 रुपयाला कोंबडी भेटली. हे असं मीठ टाकायचं. असं मीठ टाकून झालं की लगेच ही शिगडी चालू करायची. हवा अशी. आता शिगडी चालू झाली, थोडं 2 मिनटं थांबायचं. शिगडी चालू झाली आता, फुल शिगडी गरम झाली आता फुल. बघा, बघूला ठेवायचं वरी, थोडं गरम होऊन द्यायचं बघूला. आधी मटण शिजवून घ्यायचं, कारण की चिकन सारखं हे डायरेक्ट बिर्याणी करता येत नाही. आधी पूर्ण शिजवून घ्यावं लागतं चांगलं. अर्धा पाऊण तासाने शिजतं चांगलं हे तुरा कोंबडीचं मटण. खायला पण एकच नंबर लागतं मटण हे तुरा कोंबडीचं. ही आधी 3 पळ्या तेल टाकायचं पाऊण किलोचं. 2 लय बी तेल टाकायचं नाही, तेलकट नाही करायचं. 3 आता थोडं वरून टाकायचं. 3.5 पळ्या असं थोडं गरम होऊन द्यायचं. तेल गरम होऊन द्यायचं. बघा, ही लसूण पेस्ट एक आणली. बघा, लसूण पेस्ट एक टाकायची. लसूण पेस्ट मस्त चविष्ट लागतं मटण. लसूण पेस्ट टाकायची आधी. गरम लगेच होतं शिगडी गरम तेल.